नमस्कार. आपण सध्या वाडा विभागात आहोत आणि इथे वाडा आगाराची वाडा ते जव्हार ही बस, या बसमध्ये आपण सध्या प्रवास करता आपण उभे आहोत. आपण इथे जर पाहिलं, होळीच्या सणाच्या जवळच सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होळीचा सण सुरू आहे आणि या विभागातली अशी बस आहे की इथं एखादा साधा माणूस आला तरी बसायला तरी इच्छा होणार नाही. तुम्ही जर ही बस पाहिली तर सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. मला वाडा विभागाला असा प्रश्न करायचा आहे, नेमकं या बसमध्ये माणसंच बसतात की अन्य प्राणी बसतात? तर माणसं बसतात, तर ही बस का स्वच्छ ठेवत नाही? या वाडा विभागाचा हलगर्जीपणा तुम्हाला स्पष्ट दिसतो. याच्यात सुधारणा होईल का, या आपण पाहणं निश्चित गरजेचं आहे. नमस्कार. एकीकडे होळीचा उत्साह, रंगाची उधळण आणि सणाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे वाडा जव्हार मार्गावरील प्रवाशांना मात्र धुळवड अनुभवावी लागली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत वाडा आगारातून धावणारी बस अक्षरशः धुळीने माखलेली असल्याचे चित्र समोर आले आहे. बसच्या आत प्रवेश करता धुळीने भरलेले वातावरण प्रवाशांचे स्वागत करत होते, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. बसच्या आसनांवर जाड धुळीचा थर, खिडक्यांच्या काचा मळकट, तर आतील भागाची अवस्था पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी माशांचाही त्रास जाणवत असल्याने प्रवास अधिकच त्रासदायक ठरला. ही बस आहे की गोदाम, असा उपरोधिक सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आला. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढलेली असताना स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. प्रवासी म्हणजे जनावर नाहीत. आम्हालाही स्वच्छता आणि सुरक्षित प्रवासाचा हक्क आहे. तिकिटाचे पूर्ण पैसे देऊन धुळीतून प्रवास का करायचा, असा संतप्त सूर प्रवाशांनी लावला. सार्वजनिक वाहतूक ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र वाडा आगार प्रश्नाच्या हलगर्जी कारभारामुळे प्रवाशांचा संताप शिगेला पोहोचला आहे. नियमित स्वच्छता आणि देखभाल ही मूलभूत जबाबदारी असताना अशी अवस्था का निर्माण झाली, यात प्रशासन मौन बाळगून असल्याची चर्चा आहे. आता तरी वाडा आगार प्रशासन जागे होणार का? बसची नियमित स्वच्छता, देखभाल आणि प्रवाशांना सन्मानजनक सुविधा देण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का? की प्रवाशांना अजून किती दिवस धुळीचा प्रवास सहन करावा लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, वाडा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.